हॅलो, येतो का आवाज? हो सर. हो सर. हा. आता तुम्हाला सर्वांना ते दोन मेथड समजलेत का? हो सर. हो सर. टेम्परेचर ट्रिगरिंग आणि लाईट ट्रिगरिंग ह्या दोन मेथड सर्वांना समजलेत का? हो सर. हो सर. ओके. हो सर. कोणाला काय डाऊट आहे का त्या दोन मेथड बद्दल? आहे का डाऊट? ओके. हॅलो सर. हा बोला. तर ते टेम्परेचर कितीपर्यंत इन्क्रीज टेम्परेचर आवाज येत नाही क्लिअर. कितीपर्यंत इन्क्रीज जंक्शन 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 J2 जोपर्यंत ब्रेक होत नाहीये का तिथपर्यंत ते आपण टेम्परेचर इन्क्रीज करायचं आहे. त्याच्याशी काय व्हॅल्यू नाहीये त्याच्यासाठी. कसं आहे वेगवेगळ्या रेटीचे SCR असतात. ओके. म्हणजे वेगवेगळी सिरीज असते. आपण प्रत्येक गोष्टी आपण मोबाईल्स आपण बघतो. आता एकाच कंपनीचा मोबाईल्स बघा. त्याची सिरीज असते ना, म्हणजे काय काय Y+, Y1, Y2 असं सिरीज असते ना काय काय मोबाईलची, असते का नाही? हो सर. हा, तसं त्या SCR मध्ये पण सिरीज असतात. वेगवेगळ्या रेटिंगची वेगवेगळे SCR असतात. तसं त्या प्रत्येक SCRच्या रेटिंगसाठी वेगवेगळी त्याचं टेम्परेचर असेल. कुठलाही कॉम्पोनंट घ्या, तुमचा ट्रान्झिस्टर घ्या, डायोड घ्या, हे प्रत्येक एकाच व्हॅल्यूचं वेगवेगळ्या रेटिंगचं SCR तुम्हाला मिळतील. वेगवेगळे रेटिंग्स म्हणजे त्याची पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी म्हणा किंवा टेम्परेचर हँडलिंग कॅपॅसिटी म्हणा, हे त्याची वेगवेगळी असते. म्हणजे वेगवेगळे एका सपोज 1 किलो ओमचा रेजिस्टर आहे, तर 1 किलो ओमचा रेजिस्टर ह्या तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये मिळेल. म्हणजे पॉवर ट्रान्झिस्टर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये यूज करणार हाय पॉवर हँडलिंगचा पण तुम्हाला रजिस्टर 1 किलो ओमचा मिळेल आणि लो पॉवर हँडलिंगचा लो पॉवरचा पण मिळेल. असं म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे रेटिंग्स असतात. त्याची वेगवेगळी पॉवर हँडलिंग, टेम्परेचर हँडलिंग किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशनवर रिलेटेड त्याचे व्हॅल्यूज वेगवेगळे असतात. आले का लक्षात? यस सर. हा, अजून काय कोणाचा प्रॉब्लेम आहे का? हॅलो सर. हा सर, जंक्शन J2च्या टेम्परेचरचा दुसऱ्या जंक्शनवर परिणाम होणार नाही का काय? नाही नाही, आपल्याला फक्त जंक्शन J2च टेम्परेचर इन्क्रीज करायचं आहे. जरी दुसऱ्या याच्यावर झाला तरी पॉझिटिव्ह परिणाम होणार नाही. जे टेम्परेचर इन्क्रीज झालं तर तुमचं इलेक्ट्रॉन होल स्पेअरच इन्क्रीज होणार आहेत ना. हो सर. हा, त्याच्यामुळे जरी त्याच्यावर दुसऱ्या ह्याच्यावरती जरी इफेक्ट झाला तरीही त्याचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असणार. इलेक्ट्रॉन होल स्पेअरच इन्क्रीज होणार आहेत ना. हो सर. हा, अजून काय डाऊट आहे का कोणाचा? जंक्शन J2चं टेम्परेचर कसं इन्क्रीज करायचं? आता ते वेगवेगळे मेथड्स आहेत त्याच्या, म्हणजे आपण आपल्याला तसं एवढं डिटेलमध्ये जायचं नाही की कसं आपण टेम्परेचर इन्क्रीज करणार. ते इलेक्ट्रॉनिक्स ते टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे तो, हाऊ टू इन्क्रीज द टेम्परेचर. मग त्या ट्रिगरिंग मेथड्समध्ये म्हणजे त्या टर्न ऑन मेथड, आता तुम्हाला मोस्ट कॉमनली युजड मेथड कुठली आहे तर गेट ट्रिगरिंगची मेथड आहे आणि फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग. ह्या पण हे जे काही थर्मल ट्रिगरिंग म्हणा किंवा हे लाईट ट्रिगरिंग म्हणा किंवा DV/dt ट्रिगरिंग म्हणा, ह्या ज्या काही मेथड्स आहेत का नाही, ह्या मेथड्स आपण स्पेशली ऍप्लिकेशनसाठी यूज करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपलं हे घ्या, टेम्परेचर पर्पजसाठी टेम्परेचर ऍप्लिकेशन हाय टेम्परेचर यूज होतं त्या ऍप्लिकेशन मध्ये बघा, तर त्यासाठी आपण खास हा टेम्परेचर ट्रिगरिंग मेथड आपण यूज करणार आहे. येतं का लक्षात? म्हणजे मोस्ट कॉमनली युजड मेथड ही आपली गेट ट्रिगरिंग आहे. फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग ही आपण एवढी जास्त यूज करत नाही की जेवढी जास्त गेट ट्रिगरिंग यूज करतो. गेट ट्रिगरिंग मेथड ही मोस्ट कॉमनली युजड मेथड आहे. जे काही अदर मेथड्स आहेत त्या स्पेशल केससाठी आपण यूज करतोय. आता जर टेम्परेचरचं एखादं ऍप्लिकेशन असेल त्याच्यामध्ये आपण SCR यूज केला असेल तर आपण गेट पल्स यूज करू शकत नसेल तर त्या केसमध्ये फक्त आपल्याला टेम्परेचर ट्रिगरिंग मेथड यूज करायची आहे. या हाऊ टू इन्क्रीज द टेम्परेचर, दिस इज नॉट अ पार्ट ऑफ आवर स्टडी. ओके. ओके सर. हा, चला ठीक आहे. नेक्स्ट आपले जे काही मेथड आहे ते पुढची जी मेथड आहे ती फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग.
आता हे जे काही फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग आहे ते आपण एससीआरचं वर्किंग बघत असताना बघितलं होतं. ओके, एससीआरचं जे काही वर्किंग आपण स्टडी केलं ते वर्किंगचं आपण स्टडी करत असताना फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग आपण स्टडी केलं होतं. फॉरवर्ड व्होल्टेज मध्ये काय आहे बघा, ऍनोडला आणि कॅथोडला आपण जे काही व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे, ज्यावेळेस ऍनोडला आणि कॅथोडला व्होल्टेज अप्लाय करू त्यावेळेस काय एक्झॅक्टली सिच्युएशन असते एससीआरच्या जंक्शनची, 3 जंक्शनची काय सिच्युएशन असते कोण सांगू शकताय का? ज्यावेळेस ऍनोडला आणि कॅथोडला आपण फॉरवर्ड व्होल्टेज आपण अप्लाय करू त्यावेळेस व्हॉट इज एक्झॅक्टली सिच्युएशन और व्हॉट इज द बायसिंग ऑफ दॅट ट्रान्झिस्टर एससीआर, त्या तिन्ही जंक्शन कुठलं बायसिंग मध्ये वर्क होतात? जंक्शन J1 आणि J3 फॉरवर्ड बायस आणि जंक्शन J2 रिव्हर्स बायस. हा, म्हणजे ज्यावेळेस आपण फॉरवर्ड सप्लाय अप्लाय करू ट्रान्झिस्टर एससीआर ला त्यावेळेस ते जंक्शन 1 आणि जंक्शन 3 हे जंक्शन J1 आणि जंक्शन J3 हे 2 जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये असतील आणि जंक्शन J2 हा तुमचा रिव्हर्स बायस मध्ये आहे. ओके, आता फॉरवर्ड व्होल्टेज मध्ये काय होतंय बघा एक्झॅक्टली, जसं जसं तुम्ही फॉरवर्ड व्होल्टेज इन्क्रीज कराल, आता जंक्शन J2 हे रिव्हर्स बायस मध्ये आहे म्हणजे तिथं जंक्शन J2 चे तिथं काय प्रेझेंट असणार आहे, आपला डिप्लेशन लेअर प्रेझेंट असणार आहे, बरोबर आहे का? हो सर. हा, हो सर. काय डिप्लेशन लेअर असतो म्हणजे एक्झॅक्टली काय असते तिथं, जसं जसं तुम्ही फॉरवर्ड सप्लाय अप्लाय करत जाल तसं तसं ते काय होतो, डिप्लेशन लेअर काय होत असतो, फॉरवर्ड सप्लाय अप्लाय केल्यानंतर डिप्लेशन लेअर इन्क्रीज होतो का डिक्रीज होतो? डिक्रीज होतो. डिक्रीज होतो. आणि रिव्हर्स सप्लाय अप्लाय केल्यानंतर डिप्लेशन लेअर काय होत असतो, इन्क्रीज होतो. आता आपण ह्या केसमध्ये कुठला फॉरवर्ड सप्लाय अप्लाय करणार आहे का रिव्हर्स सप्लाय अप्लाय करणार आहे? फॉरवर्ड. फॉरवर्ड सप्लाय अप्लाय करणार आहे, तर तो डिप्लेशन लेअर कमी होत जाणार आहे का इन्क्रीज होत जाणार आहे? कमी होत जाणार. कमी होत जाणार. म्हणजे जसं जसं तुम्ही फॉरवर्ड व्होल्टेज इन्क्रीज करत जाल तसं तसं तुमचा डिप्लेशन लेअर काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार. आणि ज्यावेळी तुमचा डिप्लेशन लेअर पूर्ण फॅनिश होईल किंवा पूर्ण संपेल त्यावेळेस त्याच्यामधून काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. मग त्यालाच एक नाव आहे अवेलॅन्च ब्रेकडाऊन. त्या ह्यालाच नाव काय आहे तर अवेलॅन्च ब्रेकडाऊन म्हणायचं. ज्यावेळेस तुमचा फॉरवर्ड सप्लाय अप्लाय केल्यानंतर जो काय जंक्शन J2 जे काही रिव्हर्स बायस मध्ये आहे तरीही तुमचं ते जंक्शन काय होणार आहे तर ब्रेक होणार आहे, ब्रेकडाऊन होणार आहे. कशामुळे तर तो डिप्लेशन लेअर तुमचा डिक्रीज होणार आहे. पण डिप्लेशन लेअर डिक्रीज झाल्यामुळे काय होणार आहे, तो डिप्लेशन लेअर पूर्ण संपल्यानंतर त्याच्यातून जो काय करंट फ्लो होणार आहे तो करंट फ्लो झाला ते जे काही ब्रेकडाऊन होते का ना त्या ब्रेकडाऊनला अवेलॅन्च ब्रेकडाऊन म्हणायचं. पूर्ण तुमचा डिप्लेशन लेअर फॅनिश होईल किंवा पूर्ण समाप्त होईल किंवा संपेल त्यावेळेस जे काही ब्रेक होणार आहे जंक्शन दिस इज द अवेलॅन्च ब्रेकडाऊन. आता अवेलॅन्च ब्रेकडाऊन ही कन्सेप्ट तुमचा जंक्शन रिव्हर्स बायस मध्ये असतानाही ब्रेक होतोय किंवा जंक्शन रिव्हर्स बायस मध्ये असतानाही तुमचं त्याच्यामधून करंट फ्लो होतोय, त्या सिच्युएशन मध्ये अवेलॅन्च ब्रेकडाऊन ही कन्सेप्ट आहे. ओके, जर आपण आता तुम्हाला ते हे दिसतंय का, पीपीटी दिसतंय का? हो सर. हो सर. हा, आता ही पहिली ही सेकंड मेथड आहे ती फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंगची मेथड आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग मध्ये व्हेन फॉरवर्ड व्होल्टेज इज अप्लाइड बिटवीन अन एनोड अँड कॅथोड विथ गेट ओपन, म्हणजे गेटला सप्लाय आपण अप्लाय करणार नाही ह्या सिच्युएशन. म्हणजे आतापर्यंत ज्या 2 मेथड्स बघितल्या पाठीमागच्या त्याच्यामध्ये आणि ह्या मेथड मध्ये आपण गेटला सप्लाय अप्लाय केलाय का? नाही. नाही केला, म्हणजे याच्यामध्ये गेट ओपन असणार आहे, तुमच्या गेटला तुम्ही सप्लाय अप्लाय करणार नाही. ओके, आता नेक्स्ट पॉईंट मध्ये काय सांगितलंय, जंक्शन J2 इज अ रिव्हर्स बायस ऍज अ रिझल्ट डिप्लेशन लेअर इज फॉर्मड अक्रॉस जंक्शन J2. म्हणजे जंक्शन J2 आपलं काय असणार आहे, रिव्हर्स बायस मध्ये असणार आहे. त्याच्यामुळे जंक्शन J2 च्या अक्रॉस काय असणार आहे तर आपला डिप्लेशन लेअर प्रेझेंट असणार आहे, बरोबर आहे का? जे जंक्शन रिव्हर्स बायस मध्ये असते त्याच्या अक्रॉसच डिप्लेशन लेअर असतो ना, बरोबर आहे का? हो बरोबर सर. आहे. हा, म्हणजे आपलं जंक्शन J2 रिव्हर्स बायस मध्ये आहे त्याच्यामुळे त्याच्या अक्रॉस जे काय जंक्शन आहे दिस इज द
मग त्याच्या अक्रॉस जे काय लेअर क्रिएट होणार आहे जंक्शन जे टूच्या अक्रॉस जो काय लेअर क्रिएट होणार दिस इज द डिफ्लिशन लेअर. ओके, आता काय सांगितले द विड्थ ऑफ दिस लेअर डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग द व्होल्टेज बिटवीन एनोड अँड कॅथोड. आता एनोड अँड कॅथोडला आपण कुठलं व्होल्टेज अप्लाय केलं? फॉरवर्ड व्होल्टेज अप्लाय केलंय का रिव्हर्स व्होल्टेज अप्लाय केलंय? फॉरवर्ड व्होल्टेज. फॉरवर्ड व्होल्टेज अप्लाय केलंय. आता काय सांगितलंय जसं जसं तुम्ही ते फॉरवर्ड व्होल्टेज एनोडचं आणि कॅथोडचं इन्क्रीज कराल तसं तसं द विड्थ ऑफ दिस लेअर म्हणजे कोणतं? डिप्लिशन लेअर. द विड्थ ऑफ डिप्लिशन लेअर डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग द व्होल्टेज बिटवीन एनोड अँड कॅथोड. बरोबर आहे ना? जसं तुम्ही फॉरवर्ड व्होल्टेज इन्क्रीज करत जाल तसं तसं तुमचं डिप्लिशन लेअर काय होत जाणार आहे? डिक्रीज होणार आहे. बरोबर आहे का? फॉरवर्ड हो, सर. व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर डिप्लेशन लेअर डिक्रीज होत जातो ना. हा, मग पुढं काय होतंय बघा, नेक्स्ट पॉईंट मध्ये कसं व्होल्टेज अक्रॉस एनोड अँड कॅथोड इन्क्रीजेस अ स्टेज कम्स व्हेन डिप्लेशन लेअर अक्रॉस जंक्शन जे टू टोटली व्हॅनिश. म्हणजे जसं जसं तुम्ही फॉरवर्ड व्होल्टेज एनोड अँड कॅथोडचं इन्क्रीज करत जाल तसं एक पॉईंट असं येणार आहे किंवा एक स्टेज अशी येणार आहे की ते तुमचा डिप्लेशन लेअर जो डिक्रीज होत जाणार आहे तो टोटली व्हॅनिश होणार आहे. जे जंक्शन जे टूच्या अक्रॉसचा जे काही तुमचा डिप्लेशन लेअर असणार आहे तो डिप्लेशन लेअर तुमचा टोटली व्हॅनिश होणार आहे किंवा पूर्ण समाप्त होणार आहे किंवा संपणार आहे. ती जी काय स्टेज येणार आहे त्या स्टेजला पुढे काय म्हटलं पाहिजे? ऍट दिस पॉइंट द रिव्हर्स बाय जंक्शन जे टू इज सेट टू बी अवेलॅन्च ब्रेकडाऊन. म्हणजे ज्यावेळेस तुमचा डिप्लेशन लेअर जो आहे जंक्शन जे टूचा जो काही डिप्लेशन लेअर आहे तो टोटली व्हॅनिश होईल त्या स्टेजलाच काय म्हणायचं? तर अवेलॅन्च ब्रेकडाऊन म्हणायचं. त्या स्टेजला काय म्हणायचं? अवेलॅन्च ब्रेकडाऊन. द ऍट दिस पॉइंट द रिव्हर्स बाय जंक्शन जे टू इज सेट टू बी अवेलॅन्च ब्रेकडाऊन अँड व्होल्टेज ऍट विच अकोर इज कॉल्ड ॲज द फॉरवर्ड ब्रेक ओव्हर व्होल्टेज. आता हे फॉरवर्ड ब्रेक ओव्हर व्होल्टेज वगैरे हे आपण याच्यामध्ये बघितलं होतं. एसआरचं फंक्शन ज्यावेळेस आपण एसआर ज्यावेळेस स्टडी केलं ऑपरेशन एसआरचं बघितलं होतं त्यावेळेस आपण ते बघितलं होतं. ओके, म्हणजे ज्या पॉइंटला तुमचं पूर्ण डिप्लेशन लेअर व्हॅनिश होईल त्या पॉइंटला जंक्शन जे टूला तुम्ही काय म्हणणार आहे? तर अवेलॅन्च. जंक्शन जे टू इज सेट टू बी अवेलॅन्च ब्रेकडाऊन. म्हणजे जंक्शन जे टूला तुम्ही अवेलॅन्च ब्रेकडाऊन असं म्हणणार आहे. आणि ज्या व्होल्टेजला ते पूर्ण डिप्लेशन लेअर तुमचा व्हॅनिश झालेला आहे त्या व्होल्टेजला तुमचं फॉरवर्ड ब्रेक ओव्हर व्होल्टेज असं म्हणायचं. त्या व्होल्टेजला काय म्हणायचं? फॉरवर्ड ब्रेक ओव्हर व्होल्टेज. ऍट दिस स्टेज थायरिस्टर चेंजेस फ्रॉम ऑफ स्टेट टू ऑन स्टेट. म्हणजे त्या स्टेजला तुमचं काय होणार आहे? तुमचा जो काय शेअर आहे तो तुमचा ऑफ स्टेट मधून ऑन स्टेट मध्ये ट्रान्समिट होणार आहे. समजलंय का सगळ्यांना? फॉरवर्ड व्होल्टेज डिग्री. हो सर. हो, सर. कोणाचं काय डाऊट आहे का फॉरवर्ड व्होल्टेज डिग्री मध्ये? विचारा काय कोणाचं क्वेश्चन असेल तर. आहे का डाऊट कोणाचा फॉरवर्ड व्होल्टेज डिग्री बद्दल? फाईव्ह नंबरचा पॉइंट रिपीट करता. हा, ऍट दिस पॉइंट का? हो सर. तर ऍट दिस पॉइंट म्हणजे कोणता पॉइंट हो? ऍट दिस पॉइंट म्हणजे कोणता पॉइंट? ज्या वेळेस जंक्शन जे टूच्या अक्रॉसचा जो काही डिप्लेशन लेअर आहे तो टोटली व्हॅनिश होईल म्हणजे पूर्ण क्लोज होईल किंवा पूर्ण संपेल त्या पॉइंटलाच जंक्शन जे टूला तुम्ही अवेलॅन्च ब्रेकडाऊन असं म्हणायचं. याच्या लक्षात. म्हणजे ज्यावेळेस तुमचा पूर्ण डिप्लेशन लेअर समाप्त होईल किंवा क्लोज होईल, संपेल किंवा टोटली व्हॅनिश होईल त्या पॉइंटलाच काय म्हणायचं? जंक्शन जे टू इज सेट टू बी अवेलॅन्च ब्रेकडाऊन. आता अवेलॅन्च ब्रेकडाऊन हे आपण एसआरच्या ऑपरेशन मध्ये बघितलं होतं त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये. म्हणजे ज्या पॉइंटला तुमचं पूर्ण डिप्लेशन लेअर संपेल त्या पॉइंटला तुम्ही जंक्शन जे टू इज सेट टू बी अन अवेलॅन्च ब्रेकडाऊन. आणि ज्या व्होल्टेजला तुमचा ज्या फॉरवर्ड व्होल्टेजला तुमचं जे डिप्लेशन लेअर आहे तो पूर्ण व्हॅनिश झालेला आहे त्या व्होल्टेजला फॉरवर्ड ब्रेक ओव्हर व्होल्टेज असं म्हणायचं. आले का लक्षात? हो सर. समजलंय का? हो सर. हा, अजून काय कोणाचा डाऊट?
आहे का डाऊट कोणाचा? ओके, समजलं सगळ्यांना फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग? हो सर. ओके, हो बघा म्हणजे सर. ह्या मेथड मध्ये आपण डिप्लेशन लेअर कसा डिक्रीज केलो किंवा डिप्लेशन जंक्शन J2 आपण कसं ब्रेक केलो, काय मेथड यूज केली ह्या मेथड मध्ये? आता पहिल्या मेथड मध्ये आपण बाय युजिंग टेम्परेचर म्हणजे जंक्शन J2 आहे तिथं टेम्परेचर अप्लाय करून आपण काय केलं होतं, जंक्शन J2 ब्रेक केलं होतं. सेकंड मेथड मध्ये लाईट फोकस करून केलं होतं. तसं ह्या मेथड मध्ये काय केलं आपण? फॉरवर्ड व्होल्टेज इन्क्रीज. हा, म्हणजे एनोड आणि कॅथोडला व्होल्टेज इन्क्रीज करून आपण जंक्शन J2 ब्रेक केलं. जसं जसं आपण व्होल्टेज इन्क्रीज करत जाईल तसं तसं आपला डिप्लेशन लेअर डिक्रीज होत गेला आणि ज्यावेळेस डिप्लेशन लेअर पूर्ण फिनिश झाला त्यावेळेस ते जंक्शन ब्रेक झालं. त्यालाच अवलॅन्च ब्रेकडाऊन असं म्हणायचं. आणि त्याच्यातून जो काही करंट फ्लो होईल त्यावेळेस त्याच्यामुळे तुमचा एसआर काय होणार आहे, ऑन होणार आहे. झालं फॉरवर्ड व्होल्टेज. ठीक. ओके, समजलं सगळ्यांना फॉरवर्ड व्होल्टेज? हो सर. हो सर. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट आहे ते डीव्ही बाय डीटी ट्रेडिंग. नेक्स्ट मेथड जी आहे ती डीव्ही बाय डीटी ट्रेडिंग. ओके, आता बघा आता ह्या मेथड मध्ये काय आहे, डीव्ही बाय डीटी ट्रेडिंग मध्ये काय आहे बघा. डीव्ही बाय डीटी ही जी काय मेथड आहे ह्या मेथड मध्ये काय होते, सेम फॉरवर्ड व्होल्टेज आपण अप्लाय करणार आहे पण इथं आपण व्होल्टेज इन्क्रीज करत जाणार नाही. बघा इथं काय सांगितले, when forward voltage is applied across anode and cathode junction, anode and cathode junction 1 and junction 3 are in forward bias and junction 2 is a reverse bias. हे आपल्याला माहित आहे, ऑलरेडी माहित आहे, बरोबर ना. when forward voltage, ज्यावेळेस आपण फॉरवर्ड व्होल्टेज अप्लाय करू एनोडला आणि कॅथोडला त्यावेळेस आपलं जंक्शन 1 आणि जंक्शन 3 हे आपलं फॉरवर्ड बायस मध्ये असणार आहे आणि जंक्शन 3 आपलं रिव्हर्स बायस मध्ये असणार आहे. आता ह्या प्रोसेसमध्ये थोडी वेगळी मेथड काय आहे बघा. ड्यू टू द रिव्हर्स बायस जंक्शन 2 द कॅपॅसिटन्स इज फॉर्म्ड अक्रॉस इट्स जंक्शन. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॉरवर्ड व्होल्टेज अप्लाय कराल एससीआर ला त्यावेळेस जो काय जंक्शन 2 आपलं रिव्हर्स बायस मध्ये असणार आहे ते जंक्शन 2 रिव्हर्स बायस असल्यामुळे त्या जंक्शनच्या अक्रॉस कॅपॅसिटन्स फॉर्म होतो, म्हणजे कॅपॅसिटन्स क्रिएट होतो. ओके, म्हणजे काय होतं जंक्शन 2. आता कॅपॅसिटन्सचे डेफिनेशन किंवा त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असते हो, कसा असतो कॅपॅसिटन्स, कसा असतो, कसा क्रिएट होत असतो कॅपॅसिटन्स माहित आहे का कोणाला? टू कंडक्टिंग प्लेट सेपरेटेड बाय इन्सुलेटिंग. हा, टू कंडक्टिंग प्लेट्स आर सेपरेटेड बाय इन्सुलेटिंग मटेरियल. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दोन कंडक्टिंग प्लेट्सच्या मध्ये जर इन्सुलेटिंग मटेरियल प्लेस केलेलं असेल किंवा ते दोन कंडक्टिंग प्लेट्स जर इन्सुलेटिंग मटेरियलनं जर सेपरेट केला तर तो तुमचा तिथं कॅपॅसिटन्स फॉर्म होतो. आता दोन्ही कंडक्टिंग प्लेट्स कुठले असणार आहे तो ह्या आपल्या कन्स्ट्रक्शन मध्ये कुठल्या असणार आहे तो? जंक्शन J1 आणि जंक्शन J1 आणि जंक्शन J3 हे आपल्या काय असणार, कंडक्टिंग प्लेट्स असणार आहेत. ओके, आता हे आपलं असं कन्स्ट्रक्शन असणार आहे. ओके, हे आपलं फर्स्ट जंक्शन आहे, हे आपलं सेकंड जंक्शन आहे आणि हे आपलं थर्ड जंक्शन आहे, बरोबर आहे. म्हणजे हे फॉरवर्ड बायस मध्ये आहे, म्हणजे इथून इथपर्यंत आपला सप्लाय येणार आहे. हे फॉरवर्ड बायस मध्ये आहे, इथून इथपर्यंत येणार. आता म्हणजे हा सप्लाय हे फॉरवर्ड बायस इथं आहे तुमचं कंडक्टिंग आहे, हे तुमचं कंडक्टिंग आहे. कंडक्टिंग नाही कुठलं जंक्शन J2, म्हणजे हे सेपरेट करते कशाला, वरच्या कंडक्टिंग पार्टला आणि खालच्या कंडक्टिंग पार्टला. म्हणजे इथं जंक्शन J2च्या अक्रॉस तुमचा काय होणार आहे, कॅपॅसिटन्स फॉर्म होणार आहे. लक्षात येते कसा कॅपॅसिटन्स फॉर्म होतोय जंक्शन J2च्या अक्रॉस? हो सर. हो सर. सगळ्यांना लक्षात येते का, ऑल स्टुडंट्स? हो सर. हो सर. ओके, म्हणजे काय आहे बघा, ड्यू टू द रिव्हर्स बायस J2 द कॅपॅसिटन्स इज फॉर्मड अक्रॉस इट्स जंक्शन. म्हणजे जंक्शन J2च्या अक्रॉस कॅपॅसिटन्स फॉर्म का होणार आहे तर ते जंक्शन J2 आपलं रिव्हर्स बायस मध्ये असल्यामुळे. ओके, इफ फॉरवर्ड व्होल्टेज इज सडनली अप्लाइड देन चार्जिंग करंट विल फ्लो द, एक मिनिट, इफ फॉरवर्ड व्होल्टेज इज सडनली अप्लाइड देन चार्जिंग करंट विल फ्लो अँड टर्न ऑन दी एससीआर. म्हणजे ज्यावेळेस आता सपोज आपण एखाद्या मेथड मध्ये काय करतो, आता फॉरवर्ड व्होल्टेज टेक्निक मध्ये काय करत होतो आपण, व्होल्टेज काय करत जात होतो आपण,
इन्क्रीज करत जात होतो ना, म्हणजे लोअर टू हायर असं व्होल्टेज आपण इन्क्रीज करत जात होतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे सपोज आपण हो सर. 0 व्होल्ट पासून स्टार्ट केलं, 0.1, 0.2, 0.3 असं इन्क्रीज करत करत आपण ज्यावेळेस तुमचं जंक्शन ब्रेक होणार आहे त्यावेळेस आपण तो एससीआर टर्न ऑन केला. आता डीव्ही बाय डीटी ट्रिगरिंग मध्ये काय करतोय, सपोज एक व्हॅल्यू आहे जंक्शन म्हणजे 3 व्होल्ट आपल्याला अप्लाय करायचं आहे, तर 3 व्होल्ट असं इन्क्रीज करत जायचं नाही, 3 व्होल्ट सडनली अप्लाय करायचं आहे त्याला. लक्षात आहे बघा, डीव्ही बाय डीटी ट्रिगरिंग मध्ये काय करतोय आपण, जे काय व्होल्टेज व्हॅल्यू कॉन्स्टंट व्होल्टेज व्हॅल्यू आहे ते आपण सडनली अप्लाय करणार आहे एससीआर ला, सडनली अप्लाय करणार आहे. आणि तो जे काय फॉरवर्ड व्होल्टेज आपण सडनली अप्लाय केलेला आहे त्याच्यामुळे जे काय चार्जिंग करंट फ्लो होणार आहे एससीआर मधून, त्याच्यामुळे तुमचं एससीआर टर्न ऑन होणार आहे. आता तो चार्जिंग करंट काय आहे आणि तो कसा कॅल्क्युलेट करतो आणि त्याच्यामुळे कसा आपला एससीआर ऑन होतोय ते आपल्याला नेक्स्ट स्लाइड मध्ये बघायचं आहे. म्हणजे आपला डीव्ही बाय डीटी ट्रिगरिंग मध्ये तो जो काही कॅपॅसिटन्स फॉर्म होणार आहे जंक्शन J2 च्या अक्रॉस, त्या कॅपॅसिटन्समुळे जो काही चार्जिंग करंट फ्लो होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही फॉरवर्ड सडन व्होल्टेज अप्लाय करणार आहे त्यावेळेस जो काही कॅपॅसिटन्स फॉर्म मधून जो काही चार्जिंग करंट फ्लो होणार आहे त्याच्यामुळे आपलं एसआर कसा ऑन होणार आहे किंवा त्याचा फॉर्म्युला काय आहे ते आपल्याला पुढे बघायचं आहे. ओके, आता बघा याच्यामध्ये काय दिलंय, हा द चार्जिंग करंट आयसी इज, म्हणजे चार्जिंग करंट म्हणजे आयसी चार्जिंग करंट म्हणजे तो कसा कॅल्क्युलेट केलाय बघा, चार्जिंग करंट आयसी इज इक्वल टू डीक्यू बाय डीटी. डीक्यू बाय डीटी, क्यू काय असतो, व्हॉट इज मीन बाय क्यू? चार्ज. चार्ज. क्यू म्हणजे काय, चार्ज, म्हणजे चार्ज डेरिवेशन ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम असं त्याचा फॉर्म्युला आहे चार्जिंग करंटचा. ओके, इज इक्वल टू, आता तेच चार्ज म्हणजेच काय असतो, चार्जचा फॉर्म्युला काय आहे, क्यू इज इक्वल टू काय असतंय, क्यू इज इक्वल टू काय असतंय, क्यू इज इक्वल टू सी इंटू व्ही, कॅपॅसिटन्स इंटू व्होल्टेज. येते का लक्षात, कॅपॅसिटन्स इंटू व्होल्टेज. आता तेच इथं दिलंय बघा, कसं केलंय बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणजे डेरिव्हेटिव्ह क्यूचा फॉर्म्युला काय आपला, सी इंटू व्ही. सी कुठलं, जंक्शन कॅपॅसिटन्स, सी कुठलं जंक्शन, सीजे म्हणजे काय, जंक्शन कॅपॅसिटन्स, सीजे म्हणजे काय आहे आपला जंक्शन कॅपॅसिटन्स आहे, आणि व्ही ए म्हणजे ॲनोड व्होल्टेज. ॲनोड व्होल्टेज इंटू जंक्शन कॅपॅसिटन्सचं मल्टिप्लिकेशन इज नथिंग बट क्यू, चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे समजलं का, हे कुठून आले, हे इक्वेशन आपलं डी सी जे इंटू व्ही ए डिवायडेड बाय डी टी, हे कुठून आले कळलंय का तुम्हाला? हो सर. म्हणजे काय, क्यूचा फॉर्म्युला काय आहे किंवा चार्जचा फॉर्म्युला काय असतो, तर कॅपॅसिटन्स इंटू व्होल्टेज. कॅपॅसिटन्स कुठला आहे याच्यामध्ये, जंक्शन कॅपॅसिटन्स. व्होल्टेज कुठला आहे तर ॲनोड व्होल्टेज, म्हणून त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ सीजे इंटू व्ही ए विथ रिस्पेक्ट टू टाइम असा फॉर्म्युला आहे. आता त्याच्यावरून हे स्टेप खाली कशी घेतली आहे बघा, सीजे इंटू डी व्ही ए डिवायडेड बाय डी टी प्लस व्ही ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सीजे डिवायडेड बाय डी टी. हे कसं आले कळालंय का कोणाला, कोण सांगू शकतं का आलंय ते? कसं आलंय हो ते, काय ते पाठीमागचं रिझन, ते नेक्स्ट स्टेप आलेले आहे. सीजे इंटू डी व्ही ए, डी म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲनोड व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम प्लस ॲनोड व्होल्टेज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ चार्जिंग जंक्शन कॅपॅसिटन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे कसं आलंय हो? मॅथ स्टडी केलंय का सगळ्यांना, डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना स्टडी केलंय का? प्रोडक्ट रूल नुसार. हा, डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल आहे तो, डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल आहे. ज्यावेळेस दोन प्रोडक्ट म्हणजे दोन व्हेरिएबलचा आपण डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करत असतो त्यावेळेस त्याचा फॉर्म्युला काय आहे, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, बरोबर आहे का?
हो सर. तोच फॉर्म्युला इथे यूज केलेला आहे, बाकीच काय नाही. सीजे म्हणजे जंक्शन कॅपॅसिटन्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एनोड व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम प्लस एनोड व्होल्टेज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जंक्शन कॅपॅसिटन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम, असा तो फॉर्म्युला आहे किंवा ते इक्वेशन आलेलं आहे. सीजे म्हणजे काय, कॅपॅसिटर जंक्शन किंवा जंक्शन कॅपॅसिटन्स असं म्हणा. व्हीए म्हणजे काय आपलं आहे तर एनोड व्होल्टेज आहे. ओके, आता काय सांगितले बघा, आता ह्या इक्वेशन वरून खूप महत्वाचं आहे इक्वेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ जंक्शन कॅपॅसिटन्स इज कॉन्स्टंट दॅट इज 0. म्हणजे जंक्शन कॅपॅसिटन्स आहे त्याचा जो काय रेट ऑफ चेंज ऑफ आहे, म्हणजे त्याचं काय चेंज होण्याची कॅपॅबिलिटी आहे. म्हणजे कॅपॅसिटन्स चेंज होतो का हो, याचा कॅपॅसिटन्स चेंज होतो का, कॅपॅसिटन्स चेंज होत असतो का. आता एखाद्या ह्याचा कॅपॅसिटन्स फॉर्म झाला तर तो चेंज होतो का हो, कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू चेंज होते का, नाही. नाही होत. म्हणजे कॉन्स्टंट असणार, काय असेल ते आपली त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ज्यावेळेस तो कॉन्स्टंट, आता कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतं मला सांगू शकता का कोण, 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे काय सांगितलं, द रेट ऑफ चेंज ऑफ जंक्शन कॅपॅसिटन्स इज कॉन्स्टंट. म्हणजे ते जे काय कॅपॅसिटन्स व्हॅल्यू चेंज होण्याची जे काय पॉसिबिलिटी आहे ती चेंज होणार नाही. तुमचं जंक्शन कॅपॅसिटन्स चेंज होणार नाही, ते कॉन्स्टंट असणार आहे. त्यामुळं ते 0 असणार. म्हणजे ही जर बघितलं जंक्शन कॅपॅसिटन्स जर कॉन्स्टंट असेल तर हे जर ह्या पूर्ण ह्याची व्हॅल्यू काय येईल, ह्या पूर्ण इक्वेशनची व्हॅल्यू 0, कारण कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं तर 0 असतं. म्हणून फक्त काय येणार आहे, आयसी इज इक्वल टू सीजे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एनोड व्होल्टेज डिवाइडेड बाय डीटी. समजले, हे आयसी इज इक्वल टू जंक्शन कॅपॅसिटन्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एनोड व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम. ही इक्वेशन कसं आले कळले का, ही पूर्ण टर्म 0 आलेली आहे. काय 0 आलेली आहे हो, सीजे आपला कॉन्स्टंट आहे. सीजे म्हणजे जंक्शन कॅपॅसिटन्स आपला कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असते, 0 असते. हे पूर्ण टर्म 0 आले, 0 इंटू व्हीए 0च येणार आहे. म्हणून आयसी इज इक्वल टू जंक्शन कॅपॅसिटन्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एनोड व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम, ही एवढी व्हॅल्यू इथं आलेली आहे. समजले, हो सर. ऑल स्टुडंट समजले का सगळ्यांना. हो सर. ओके, हो सर. आता पुढे काय सांगितलं, इफ द रेट ऑफ राईज ऑफ व्होल्टेज डीव्ही म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एनोड विथ रिस्पेक्ट टू टाइम इज लार्ज, देन करंट फ्लो जंक्शन J2 विल लार्ज अँड इट्स रिझल्ट इंटू द इन्क्रीज द लिकेज करंट. आता काय सांगितलंय, ज्या वेळेस तुमचं व्हीए एनोड व्होल्टेज इन्क्रीज केलेलं असेल, म्हणजे इन्क्रीज होईल, वाढेल, इन्क्रीज होईल. इफ द रेट ऑफ राईज ऑफ व्होल्टेज व्हीए, म्हणजे व्हीए जर तुमचा इन्क्रीज झाला, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एनोड व्होल्टेज इज लार्ज, देन करंट फ्लो जंक्शन J2 विल लार्ज. म्हणजे त्यावेळी तुमचं जंक्शन J2 इन्क्रीज होणार आहे किंवा त्याच्यातून तुमचा लिकेज करंट फ्लो होणार आहे, तो इन्क्रीज होणार आहे. कसं, आता काय फॉर एक्झाम्पल ही जी काय मेथड आहे ना, ते म्हणजेच तुमचं फॉरवर्ड ब्रेकओव्हर व्होल्टेज मधली जी काय प्रोसेस आहे. जसं तुम्ही व्हीए इन्क्रीज कराल, म्हणजे एनोड व्होल्टेजची व्हॅल्यू इन्क्रीज कराल, तसं तुमचं जंक्शन J2 ब्रेक होणार आहे. बरोबर आहे का नाही, आपण आता पाठीमागच्या मेथड मध्येच बघितलं. मग इथं तीच सांगितलंय, द रेट ऑफ राईज ऑफ व्होल्टेज, म्हणजे जसं तुम्ही व्होल्टेज राईज कराल, इन्क्रीज कराल, त्यावेळी तुमचा डीव्हीए बाय डीटी इज लार्ज. त्यावेळी तुमचं म्हणजे डेरिव्हेटिव्हची जी काय व्हॅल्यू आहे ती तुमची इन्क्रीज होणार आहे, आणि त्याच्यामुळे तुमचा करंट काय होणार आहे, फ्लो होणार आहे. देन करंट फ्लो जंक्शन J2 विल लार्ज अँड इट्स रिझल्ट इंटू द इन्क्रीज द लिकेज करंट. आता डिफरन्स काय आहे बघा त्या मेथडमध्ये आणि या मेथडमध्ये, फॉरवर्ड ब्रेकओव्हर व्होल्टेज मध्ये आणि आपल्या डीव्ही बाय डीटी मध्ये डिफरन्स काय आहे, तर तिथून तुमचं जंक्शन पूर्ण जे काही डिप्लेशन लेअर होता तो पूर्ण व्हॅनिश होत होता, आणि पूर्ण डिप्लेशन लेअर व्हॅनिश झाल्यामुळे तुमचं एनोड टू कॅथोड व्होल्ट करंट तुमचा फ्लो होत होता आणि ते अव्हलॅन्च ब्रेकडाऊन होत होतं. आता इथं तुमचं पूर्ण डिप्लेशन लेअर व्हॅनिश होणार नाहीये, डिप्लेशन लेअर डिक्रीज होईल पण पूर्ण व्हॅनिश होणार नाही. का व्हॅनिश होणार नाही, डिप्लेशन लेअर पूर्ण व्हॅनिश झाल्यानंतर काय होईल, तुमचं कॅपॅसिटन्स क्रिएट होईल का, नाही. नाही. नाही होणार. जंक्शन J2 जर रिव्हर्स बायस मध्ये नाही राहिलं किंवा त्याचं जर डिप्लेशन लेअर नाही राहिलं तर जंक्शन तुमचं कॅपॅसिटन्स क्रिएट होईल का नाही. इथं तुमचं डिप्लेशन लेअर काही प्रमाणात राहणार आहे, त्यामुळे तुमचं जंक्शन J2 ब्रेक होणार नाहीये. ब्रेक होणार नाही म्हणजे त्यातून मॅक्झिमम करंट फ्लो होणार नाही, लिकेज करंट फ्लो होईल.
ते लिकेज करंटची व्हॅल्यू इन्क्रीज होऊ शकते. बघा लिकेज करंट कशाला म्हणायचं, ज्यावेळी तुमचा जंक्शन रिव्हर्स बायस मध्ये असताना जर त्याच्यामधून करंट फ्लो होत असेल तर ते लिकेज करंट असतो. आणि ज्या वेळेस तुमच्या त्याच्यामध्ये डिप्लेशन लेअर प्रेझेंट नसतो किंवा त्याच्यातून जर करंट होत असेल तर त्यावेळेस तुमचा फॉरवर्ड बायस करंट असतो. लिकेज करंट हा रिव्हर्स बायस मध्ये असतो. मग तिथं आपला डिप्लेशन लेअर प्रेझेंट असणार आहे. लक्षात आहे का? त्याच्यामुळे तिथून तुमचा करंट फ्लो होणार आहे. लिकेज करंट त्याची व्हॅल्यू इन्क्रीज होईल पण तो पूर्ण मॅक्सिमम करंट फ्लो करणार नाही असं सांगितले. काय सांग, इट्स रिझल्ट इन टू द इन्क्रीज द लिकेज करंट. त्याच्यामुळे तुमचा लिकेज करंट काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके. द हाय व्हॅल्यू ऑफ लिकेज करंट मेक यूज टेन्स टू युनिटी अँड रिझल्ट इन टू द टर्न ऑन द एससीआर. म्हणजे काय सांगितले, जर तुमची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, कशाची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, आपल्या एससीआरच्या लिकेज करंटची, जंक्शन J2 मधून फ्लो होणाऱ्या लिकेज करंटची व्हॅल्यू इन्क्रीज झाल्यानंतर करंट मेक कॉज द टेन्स टू युनिटी, म्हणजे त्यावेळी त्याची व्हॅल्यू युनिटी होईल, म्हणजे 1 व्हॅल्यू होईल, 1 एम्पियर करंट येईल किंवा 1 युनिटी व्हॅल्यू येईल त्याची त्यावेळेस. अँड इट रिझल्ट्स इन टू द टर्न ऑन द एससीआर. मग काय सांगितले, द हाय व्हॅल्यू ऑफ लिकेज करंट मेक कॉज टेन्स टू युनिटी अँड रिझल्ट्स इन टू टर्न ऑन द एससीआर. त्यामुळे तुमचं एससीआर काय होणार आहे, टर्न ऑन होणार आहे. जसं जसं तुमचं लिकेज करंट हाय होईल तसं तुमचं एससीआर ऑन होणार आहे. दिस इज कॉल्ड एज द डीव्ही बाय डीटी ट्रिगिंग. दिस इज कॉल्ड एज द डीव्ही बाय डीटी ट्रिगिंग. समजले का सगळ्यांना? हो सर. हो सर. आता डीव्ही बाय डीटी मध्ये एक काय आहे बघा, मेन आपला जो काय डीव्ही बाय डीटी मध्ये आपल्या एससीआर कसा टर्न ऑन होतोय, तर तो चार्जिंग करंटमुळे टर्न ऑन होतोय. चार्जिंग करंट म्हणजेच काय आहे, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ चार्जिंग करंट, इक्वेशन काय हो चार्जिंग करंटचं, जंक्शन कॅपॅसिटन्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एनोड व्होल्टेज डिवाइडेड बाय टाइम विथ रिस्पेक्ट टू टाइम. जंक्शन कॅपॅसिटन्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एनोड व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम, हे आपलं इक्वेशन आहे. मग ते चार्जिंग करंट कधी फ्लो होणार आहे, ज्यावेळी तुमचा कॅपॅसिटन्स फॉर्म होणार आहे त्यावेळेस. कॅपॅसिटन्स कधी फॉर्म होणार आहे, जंक्शन J2 तुमचं रिव्हर्स बायस असल्यानंतर. आणि ज्यावेळेस करंट, चार्जिंग करंट हा तुमचा लिकेज करंट असणार आहे. चार्जिंग करंट फ्लो होणार आहे म्हणजे काय, तर तुमचा लिकेज करंट फ्लो होणार आहे. जसं तुमचा लिकेज करंट इन्क्रीज होईल तसा तुमचा एससीआर टर्न ऑन होईल. आले का लक्षात? समजलंय का डीव्ही बाय डीटी ट्रिगिंग? हो सर. हो सर. हो सर. ओके, ठीक आहे. आता जे काही गेट ट्रिगिंग आणि त्याचे जे काही मेथड्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. ओके.